थैंक यू लॉर्ड जीसस। राजा राजा प्रभुच्या प्रभू धन्यवाद प्रभू, हालेलुया धन्यवाद प्रभू, थैंक यू लॉर्ड जीसस। बाप्पा आम्ही बसमध्ये आलो नाही, केवळ तुझी दया होती, तुझी कृपा आहे बाप्पा धन्यवाद प्रभू। बाप्पा जगात राहण्यापेक्षा तुझ्या मंदिरात एक दिवस राहणं हे सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे। हालेलुया धन्यवाद येशू। आणि तुझ्या मंदिरात येण्याची दया कृपा तू आम्हाला केलीस, त्यामुळं आम्हाला तू अधिक आणि अधिक आनंदित केलेला आहेस परमेश्वरा। हालेलुया धन्यवाद बाप्पा। केलेल्या स्तवनामध्ये तू ठेवून आलास परमेश्वरा, त्यासाठी तुला खोटी खोटी धन्यवाद प्रभू। प्रभू या जागेचा परिसर तू ताबा घे, तुझं देवदूत ह्या जागेच्या सोबत असू द्या परमेश्वरा। हालेलुया येणार वचन बाप्पा तू आशीर्वादाचं कर परमेश्वरा। बाप्पा मुख माझा असू दे पण शब्द तुझा असू द्या परमेश्वरा। मी माझा सर्व गुन्हेपणा दोष अपराध सर्व पाप तुझ्या रक्ताने झाकून टाकतो परमेश्वरा। बाप्पा मुख माझा असू दे पण मुखात प्रत्येक शब्द तुझ्या गौरवासाठी तुझ्या इच्छेनुसार तुझ्या योजनेनुसार देते परमेश्वरा। आणि त्याद्वारे बाप्पा प्रत्येकाला तू आशीर्वाद हालेलुया धन्यवाद प्रभू, थँक्यू लॉर्ड जीसस बाप्पा। बाप्पा ही वेळ काळ समय मी तुझ्या ताब्यात देतो, मी प्रार्थना विनंती नाशो ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात केली म्हणून तो ऐकून मान्य करत होता, आमेन। खाली बसूया आणि वचन वाचूया। उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय, बायबल आहे का सगळ्यांना? सगळ्यांना मराठी येतं का? मराठी येतं। उपदेशक 4था अध्याय त्यातील आपण 9 ते 12 वचन वाचणार आहोत आणि ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी वाचावं। उपदेशक 4था अध्याय 9 ते 12 वचन। उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय 9 ते 12। एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते। त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते। दोघे एकत्र निजले तर त्यास ऊब येते, एकट्याला ऊब कशी? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारीत झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल। 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही। वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो। आणि प्रियांनो सध्या कसले दिवस आहेत? प्रेज लॉर्ड, थंडीचे शब्द सुद्धा फुटत नाहीत, इतकी थंडी आहे। हालेलुया प्रेज लॉर्ड। आणि त्याच्या अनुसारानंच देवाने रोज पहाटे 5-6ला मानवी वाटला जात असतो, तेव्हा देवाने मला हे आज पहाटे वचन दिलेलं आहे। आणि प्रियांनो थंडीचे दिवस आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कालच तापमान 8.9 सेल्सिअस होतं आणि 10च्या खाली जेव्हा थंडी जाते तेव्हा ते थंडीचं प्रमाण खूप वाढतं। आणि प्रियांनो 9 ते 12 आपण वचन जे मनन करणार आहोत त्यामध्ये मला तुम्हाला जे काय महत्त्वाचं सांगायचं आहे तर 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये। आणि प्रियांनो मनुष्य एकटा असावा हे परमेश्वराला योग्य वाटलं नाही। हालेलुया प्रेज लॉर्ड। परमेश्वराने मनुष्याला एकटा निर्माण केलं का? नाही। उत्पत्ती 3रा अध्याय वाचा, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही म्हणून मनुष्याला परमेश्वराने एकटं निर्माण केलं नाही। आणि आणखी एक वचन वाचूया, यशायाचं पुस्तक 15वा अध्याय त्यातील एक वचन आहे, यशाया 15वा अध्याय 15वा अध्याय काय की सॉरी 34वा अध्याय
आणि 16 वचन यशाया 34:16. यशाया 34:16. परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा, ह्या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही, कोणी जोडप्या वाचून असणार नाही. कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, त्यांच्या श्वासाने त्यांना एकत्र केले आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. त्यासाठी परमेश्वराने प्रत्येकाला एक जोडीदार दिलेला आहे. हालेलुया. आदामाला हव्वा दिलेली आहे. परमेश्वराने बाकी सर्व सृष्टीची निर्मिती ही शब्दाने केलेली आहे, पण मनुष्याची आदामाची निर्मिती त्याने स्वतः आपल्या हाताने मातीच्या द्वारे केलेली आहे. आणि त्याची फासणी काढून त्याची एक स्त्री बनवली आणि त्याला अमृतचा सहकारी असा दिलेला आहे. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जे 9वं वचन आहे, उपदेशक 14 ते 9वं वचन, त्यामध्ये सुरुवातच अशी दिलेली आहे, एकट्यापेक्षा दोघे बळे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एकट्यापेक्षा दोघे बळे. सर्वजण म्हणा, एकट्यापेक्षा दोघे बळे. कारण की परमेश्वराला हे योग्य वाटतं की यांना. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचं वचनच आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. त्यामुळे परमेश्वराने काय केलं, त्याला जे बरं आहे त्या दृष्टीनं जे चांगलं आहे ते त्याला केलेलं आहे, त्याच्या दृष्टीनं केलेलं आहे, त्याच्या आयुष्यात त्याला सहकारी दिलेलं आहे. एकट्यापेक्षा दोघे बरे. आणि हे का बरं आहे ते मी तुम्हाला 4 पॉईंटमध्ये सांगणार आहे. एकट्यापेक्षा दोघे असणे हे मनुष्याच्या दृष्टीने किंवा प्रत्येक प्राणी मात्राच्या दृष्टीने का बरं आहे आणि परमेश्वराने ते का ठेवलेलं आहे, ती योजना का केलेली आहे ते मला तुम्हाला आजच्या वचनातून सांगायचं आहे. मी 4 पॉईंट त्यासाठी काढलेला आहे, ते देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिलेलं आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे, कारण एकट्यापेक्षा दोघे बळे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पहिला पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे की परमेश्वराने मनुष्याला एकटं का ठेवलं नाही, त्याला जोडीदार का दिला. कारण की परमेश्वराच्या दृष्टीने मनुष्य एकटा असावा हे बरे नव्हते, म्हणून त्याला बरं करण्यासाठी, मनुष्याचं बरं करण्यासाठी, सर्व प्राणी मात्रांचं बरं करण्यासाठी त्याला अमृतचं सहकार्य परमेश्वराने दिलेलं आहे. आपण आत्ता वचन वाचलेलं आहे. कुणालाही परमेश्वराने एकटे ठेवलं नाही. आणि ते का ठेवलेलं आहे, कारण की त्यांच्या श्रमाचे योग्य फळ त्यांना प्राप्त व्हावे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण प्रत्येकजण श्रम करत असतात. कुणी आहे का असं की तो दिवसभर झोपा काढत असतात ना. लेडीजला पण खूप श्रम असतात. आत्ताच आमची चर्चा झाली. प्रेज लॉर्ड. लेडीजला तर फार पुरुषापेक्षा, पुरुषाला तर 8 तास 10 तास 12 तास ड्युटी असते, पण स्त्रियांना, गृहिणींना 24/7 ड्युटी असते, त्यांना सुट्टी नसते. हालेलुया. आणि जे ते काही श्रम करत आहेत त्यांच्या श्रमाचे योग्य फळ त्यांना प्राप्त व्हावे यासाठी परमेश्वराने ही योजना केलेली आहे. हालेलुया. मनुष्याच्या दृष्टीने जे बरं असावं ही परमेश्वराची योजना होती. त्यासाठी त्याला एक जोडीदार दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला जर सांगितलं ही खुर्ची उचलून ठेवा, तुम्ही एकटं ठेवू शकता नाही, पण दोघं जर असतील तर तुम्हाला ती खुर्ची उचलून तिकडे ठेवता येईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्यासाठी परमेश्वराने त्याच्या श्रमाचे त्यांना फळ मिळावे यासाठी परमेश्वराने म्हणलेलं आहे की एकट्यापेक्षा दोघे बरे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दुसऱ्या पॉईंटकडे आपण जाऊया. वाचा ते वचन. उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय आणि 10वं वचन. उपदेशक 4:10. आपण ह्या वचनाद्वारे दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया. हां. त्याच्यातला एक पडला तर त्याच्या सोबती त्याला हात देईल. प्रेज लॉर्ड. पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते.
त्याची दुर्दशा होते. प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराने प्रत्येक गोष्ट जी काय केलेली आहे त्यामागे काहीतरी महान हेतू आहे. हालेलुया. असंच परमेश्वराने काय केलं नाही. जेव्हा माणूस पडतो तेव्हा त्याला सावळायला एक जण लागतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्ही अनुभव घेतलाय का? मी तर अनेक वेळा पडत असतो. थोडा खड्डा आला थोडा हे झालं बॅलन्स जातो पडतो. पण प्रियानं देवाचं वचन काय म्हणतं की मनुष्य पडला तर त्याला सावरणारा कोणीतरी पाहिजे, त्याला उचलून घालणारा कोणीतरी पाहिजे. त्यासाठी परमेश्वराने म्हणलेलं आहे एकापेक्षा दोघे बरे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. फक्त चालता चालता तुम्ही पडत नाही, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पडत असता प्रियाने. कारण की आपण जगिक जीवनामध्ये राहत आहोत, आपण अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहत आहोत आणि अनेक जण अनेक वेळा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पडत असतात. आत्मिक जीवनात पडत असतात, विश्वासाचं जीवन जगताना पडत असतात, सेवेमध्ये सेवा चाकरी करत असताना पडत असतात, कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना पडत असतात, वैवाहिक जीवन जगत असताना पडत असतात वगैरे वगैरे. बरेचसे लहान मुलं जे आहेत ते शिकत असताना पडत असतात. म्हणजे काय, नापास होत असतात किंवा कमी मार्क पडत असतात, बरोबर. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही ते पाहू शकता की माणूस कधी ना कधी पडत असतो. असा माणूस आहे की जन्मल्यापासून ते मरेपर्यंत तो कधीच पडत नाही, पडत असतो. माणसाचा तो स्वभावच आहे. आणि त्यासाठी नीतिसूत्र 24 अध्याय 16 वचनात लिहिलं आहे धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि उल्हासित व्हा प्रियांनो, हे वचन तुमच्यासाठी. आणि त्यासाठी परमेश्वराने एकाला दुसऱ्याची सोबत दिलेली आहे की त्याचं वाईट होऊन नये तर त्याचं बरं व्हावं. प्रेज लॉर्ड. कारण की एक माणूस पडला दुसरा त्याला उचलून धरेल, दुसरा त्याला सावरेल, त्याचं जास्त नुकसान होऊ देणार नाही. त्यासाठी एकापेक्षा दोघे बरे असणे हे उत्तम आहे, बरं आहे. त्यामुळं मनुष्याला परमेश्वराने एक जोडीदार केलेला आहे. आणि त्यासाठीच की परमेश्वर माहीत आहे की मनुष्य पडणारच. परमेश्वराला माहीतच आहे की मनुष्य पडणार. दावीद असताना का व्यक्ती देखील पडला होता. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि असा कुठलाच मनुष्य नाही, किती चांगला विश्वासदार असू द्या, किती चांगला सेवक असू द्या, किती चांगला व्यक्ती असू द्या, तो कधी ना कधी पडण्याचा अनुभव घेतो. आणि हे परमेश्वराला माहीत आहे प्रियांनो. त्यामुळेच त्यांनी त्याची तरतूद देखील केलेली आहे की कोणी पडत असला किंवा पडला तर त्याच्या सोबती त्याला हात दे. प्रेज लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही पडलेला असता तेव्हा तुम्हाला कोणाच्या हाताची गरज असते, कुणाच्या इथं साथीची गरज असते, कुणाच्या तर सांत्वनाची गरज असते, कुणाच्या तर सोबतीची गरज असते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. जेव्हा तुम्ही पडलेल्या अवस्थेत असता, कदाचित तुम्ही फायनान्समध्ये पडू शकता, कदाचित तुमची नोकरी जाऊ शकते, कदाचित तुमचा व्यवसाय जाऊ शकतो, बंद पडू शकतो, कदाचित तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पडलेल्याचा अनुभव घेऊ शकता. आणि तेव्हा तुम्हाला कुणाच्या तर हाताची गरज असते, कुणाच्या तर सोबतीची गरज असते, कुणी तर तुम्हाला सावरावं, कुणी तर तुम्हाला उचलून घ्यावं, कुणी तर तुम्हाला मदत करावी, अशी तुमची अपेक्षा असते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्ही सर्वजण आहात. आणि त्यासाठी जे दुसरा पॉईंट आहे मला हे सांगायचं आहे की जो मनुष्य आहे विविध भागामध्ये विविध क्षेत्रामध्ये वारंवार जेव्हा पडत असतो आणि तो पडल्यापासून वाचावा, त्याचं जास्त नुकसान होऊ नये किंवा त्यातून तो सावरावा यासाठी परमेश्वराने त्याची तरतूद पहिलाच केलेली आहे. आणि त्याला एक अनुरूपचा सहकार्य दिलेला आहे, एक जोडीदार दिलेला आहे. आपण आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया प्रियांनो. सिस्टर पुढचं वचन वाचा, 3रं वचन, 4था अध्याय आणि 11वं वचन. हां. दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते, एकट्याला ऊब कशी येईल? प्रेज लॉर्ड, हालेलुया. इथे एक प्रश्नचिन्ह आहे प्रियांनो.
एकट्याला ऊब कशी येईल. आणि या आजच्या जे थंड वातावरण आहे, हिवाळा आहे, त्या ऋतूशी अनुकूल आहे. आणि प्रेस लॉर्ड, तुम्ही सगळं थंडीचा अनुभव घेत आहात आणि खूप जण स्वेटर घालून मोठमोठे काय बेडशीट घेऊन आपण झोपतो की आपल्याला ऊब यावी. हालेलुया. आणि एकट्याला ऊब कशी येईल. म्हणजे दोघे एकत्र निजले तर त्यास ऊब येते. आणि प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ह्याचा आत्मिक अर्थ आपण काढूया. प्रेज लॉर्ड. ह्याचा आपल्याला आत्मिक अर्थ काढायचा आहे. जर एकटा जर लढत असेल, एकटा जर धावत असेल, तर तो कधी ना कधी थकेल, तो कधी ना कधी दमेल, तो कधी ना कधी थांबेल. पण एकाला जर दुसऱ्याची साथ असेल तर तो काय होईल, त्यांना एकमेकांपासून प्रेरणा मिळेल, त्यांना एकमेकांपासून ऊब मिळेल, त्यांना एकमेकांपासून प्रोत्साहन मिळेल, त्यांना एकमेकांपासून शक्ती मिळेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही एकटेच धावत असाल, तुम्हाला म्हणलं की बाबा तुम्ही समजा कुटुंबात एकटेच आहात आणि तुम्हाला सांगितलं की मला सर्व कामं एकट्यानेच करायची आहेत, सर्व जबाबदारी एकट्यानेच पार पाडायची आहे. प्रेज लॉर्ड. आणि तर तशीच कंडिशन तुमच्या आली तर तुम्ही एखाद्या वेळेस दमून जा, थकून जा, निराश व्हा, थांबाल. पण तिथं आपल्याला पाहायला मिळतं की देवाने त्यासाठीच आपल्याला एक जोडीदार दिलेला आहे की एकमेकांना ऊब प्राप्त व्हावी, एकमेकांना ऊर्जा मिळावी, एकमेकांना प्रोत्साहन मिळावं, एकमेकांना शक्ती मिळावी, एकमेकांना प्रेरणा मिळावी. प्रेज लॉर्ड. आपल्याला आत्मिक अर्थ या वचनातून काढायचा आहे की आपल्याला जसं थंडीच्या दिवसात उभेची गरज असते, तसंच आपल्याला जॉब संकटामध्ये, समस्येमध्ये, आजारपणामध्ये कुणाच्या तर सोबतीची गरज असते. पडलेल्या अवस्थेमध्ये कुणीतरी आपल्याला साथ देण्याची आपल्याला अपेक्षा असते, कुणीतरी आपल्याला उचलून धरण्याची आपल्याला अपेक्षा असते. आणि अशा अनुभवातून आपण प्रत्येकजण कधी ना कधी गेलेलो आहोत, जात आहोत आणि भविष्यात देखील जाणार आहोत. आणि त्यासाठी परमेश्वराने ही योजना केलेली आहे की एकट्यापेक्षा दोघे बरे. हे एकट्या मनुष्यापेक्षा दोघ जण असणं, ही कुटुंब व्यवस्था असणं, ही मनुष्याच्या दृष्टीने बरी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. ही परमेश्वराने फार पूर्वी योजून ठेवलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी परस्परांना एक जोडीदार असा निवडून दिलेला आहे. आणि पियानो हे वचन तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू करू शकता. फक्त कौटुंबिक जीवनामध्ये नाही, तुम्ही जीवनात, तुम्ही जॉबवरती असाल, जॉबमध्ये तुम्हाला देखील कुणाची तर सपोर्टची गरज असू शकते. प्रेज लॉर्ड. गृहिणींना घरकामामध्ये कुणाची तर सपोर्टची गरज असू शकते. जेंट्सला देखील जे काय ते जॉब करत आहेत, व्यवसाय करत आहेत, त्यामध्ये देखील कुणाची तर सपोर्टची गरज असू शकते. विश्वासाचं जीवन जगत असताना, सेवाचा करत असताना मनुष्याला सपोर्टची गरज असू शकते. प्रेज लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्ताचं आपण उदाहरण पाहूया. प्रभू श्री ख्रिस्त जेव्हा मनुष्य म्हणून पृथ्वीवर आले आणि त्यांनी सेवाचा सुरुवात केली, त्यांनी प्रथम काय केलं? 12 प्रेषितांची निवड केली. हालेलुया. त्यांनी एकट्याने सेवा केली किंवा एकट्यानेच त्यांनी सेवा चालू केली का? नाही. प्रथम 12 प्रेषितांची त्यांनी निवड केली. आणि 12 हा आकडा सम आहे, सम, विषम नाही आहे. प्रेज लॉर्ड. आणि लूक 10वा अध्याय पहिलं वचन होतं. लूक 10वा अध्याय पहिलं वचन, 10वा अध्याय पहिलं वचन. त्यानंतर प्रभूने आणखी 72 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपल्या पुढे पाठविले. प्रेज लॉर्ड. आणि जिथं प्रभू श्री ख्रिस्त स्वतः जाणार होता तिथं त्यांनी काय केलं? दोघांना पाठवलं. आणि त्यासाठीच त्यांनी जेव्हा शिष्यांची निवड केली, पहिलं 12 आणि नंतर 72. सम संख्या आहे. पहिल्यांदा सम विषम माहिती आहे ना? सम संख्या आहे, कारण की प्रत्येकाला जोडीनं त्याला पाठवायचं होतं. दोघांना त्याला सेवेसाठी पाठवायचं होतं. जिथं प्रभू श्री ख्रिस्त स्वतः जाणार होता तिथं. हालेलुया. प्रभू श्री ख्रिस्त, तुम्ही म्हणा प्रभू श्री ख्रिस्ताने कुठं लग्न केलं? प्रभू श्री ख्रिस्त एकटाच होता? नाही. प्रभू श्री ख्रिस्ताने आपले जोडीदार प्रथमच निवडले.
पहिले 12 प्रेषित निवडले, नंतर 72 शिष्यांची निवडणूक केली आणि जिथं तो जाणार होता सेवेसाठी तिथं पहिलंच वातावरण निर्मिती करण्यासाठी, तिथं सुवार्ता सांगण्यासाठी, तिथं देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी त्यांनी प्रेषितांना आणि शिष्यांना जोडीनं पाठवलं. आणि बाप्तिस्मा करणारा योहान तुम्हाला माहीत आहे. आणि प्रथमच येऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माच्या 6 महिन्या अगोदर त्यांनी येऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या येण्याविषयी घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. परमेश्वराने देखील प्रभू श्री ख्रिस्ताला पाठवण्याआधी बाप्तिस्मा करणारा योहानाला पाठवलं. हालेलुया. की जा प्रभूचा मार्ग नीट करा, त्याच्या वाटा सपाट करा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हाला काय सांगायचं आहे, 3ऱ्या पॉईंटमध्ये आपण आहोत की एकमेकांना ऊत देण्यासाठी, एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी, एकमेकांना शक्ती देण्यासाठी आपल्याला जोडीदाराची, सहाय्यकाची गरज आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने देखील प्रेषित 10 अध्याय 36 वचन वाचून, प्रेषित 10:36, प्रेषित 10:36. प्रभू श्री ख्रिस्त सेवेमध्ये एकटे नव्हते प्रियाने. 10 अध्याय 36 वचन. येशू ख्रिस्त तोच सर्वांचा प्रभू आहे. त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना प्रेषितांचे तुटते 10 अध्याय 36 वचन. 36 आहे. बरोबर. येशू ख्रिस्त तोच सर्वांचा प्रभू आहे. त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले ते जे वचन इस्रायलाच्या संततीस पाठवले ते हे. सॉरी 38. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. प्रेज लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्त देखील जेव्हा सेवा चाकरी करत होता तेव्हा तो एकटा नव्हता प्रियांनो. तर त्यासोबत कोण होतं? स्वतः परमेश्वर त्याच्यासोबत होता. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देखील त्याच्या सोबत होतं प्रियांनो. हालेलुया. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होता, त्याचा अभिषेक होता आणि स्वतः स्वर्गीय पिता परमेश्वर त्याच्या सोबत होता. तो एकटा नव्हता सेवा चाकरी करता. हालेलुया. जरी शरीरात स्वरूपात तो एकटा असेल पण त्याच्यासोबत परमेश्वर होता आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देखील होतं. आणि मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, निर्गमाचे पुस्तक 17 अध्याय आणि 12 वचन होतं. निर्गम 17:12. हां 12 वचन, 17 अध्याय 12 वचन. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि अहरोन आणि हूर यांनी दोन्ही बाजूने त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशुवाने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी काय तुम्हाला सांगत आहे की जेव्हा निर्गमाच्या पुस्तकामध्ये आता आपण वाचलेलं आहे तो अध्याय तुम्ही पूर्ण वाचू शकता. घरी गेल्यावर एक युद्ध चालू होतं. इस्रायल लोकांचं आणि अमालेक्यांचं युद्ध चालू होतं. आणि त्या युद्धामध्ये मोशे जो हा देवाचा निवडलेला होता तो एका डोंगरावर जाऊन प्रार्थना करत होता. मोठ्याने असं हात पसरून तो प्रार्थना करत होता. जे युद्ध चाललं होतं त्यांच्या लोकांचं त्यांच्यासाठी. आणि यहोशुवा प्रत्यक्ष लढत होता. पण मोशे असा किती वेळ हात उंच करणार? किती वेळ तुम्ही असा हात उंच करू शकता? 1 मिनिट, 2 मिनिट, अर्धा तास, 1 तास. पण काय झालं? मोशेचे हात गळून आले, त्याचे हात खाली आले. मग त्यांनी काय केलं? तिथे मोशेच्या सोबत एक 2 जण होते, आरोन आणि हूर. देवाचे लोक होते, देवाचे सेवक होते. त्यांनी काय केलं? त्यांनी त्याच्या दोन्ही हातांना टेका दिला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही प्रॅक्टिकल करून पहा घरी गेल्यावर.
असं हात किती वेळ राहील? टाईम लावून बघा. इथं पण आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो की हात उंच करा. हात उंच केले की लगेच 1 मिनिटात खाली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. 1 मिनिट सुद्धा आपण हात उंच ठेवू शकत नाही. पण ते युद्ध ना दिवसभर चालायचं. सूर्य आताच्या काळासाठी युद्ध नव्हते. सूर्य उगवल्यापासून युद्धाला सुरुवात व्हायची आणि सूर्य मावळ्यापर्यंत युद्ध चालू राहायचं. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युद्धाचा कालावधी असायचा. सूर्य मावळला युद्ध थांबायचं. आणि तेवढ्या काळापर्यंत मोशेला हात वरती ठेवणं गरजेचं होतं. यहोशुआ लढत होता आम्हाला काही, पण मोशेचे हात गळून येत होते. कारण की त्याचं वय सुमारे 120 वर्षाच्या आसपास होतं. आणि जेव्हा त्याचे हात गळून यायचे तेव्हा अहरोन आणि हूर यांनी त्याला टेका दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्यासाठी परमेश्वराने म्हणलेलं आहे की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने देखील त्यासाठी सेवेची सुरुवात करण्यापूर्वीच त्याने 12 शिष्य आणि 72 शिष्यांना निवडलं. आणि जिथे तो स्वतः राहणार होता तिथे दोघांना त्यांनी सुरुवातीला पाठवलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुढचं वचन आपण वाचूया. 4थ्या पॉईंटकडे जाऊया. पुढच्या वचनातून आपण उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय आणि 12वं वचन. 4थ्या आणि शेवटच्या पॉईंटकडे आपण आता जात आहोत. उपदेशक 4:12. हालेलुया. जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. प्रेज लॉर्ड. आणि 4थी फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की जो एकटा असतो त्याला समजा 2-4 माणसं त्या सोबती आले, त्याला झोंबायला आले, त्याला विरोधाला आले, तो किती प्रतिकार करणार, किती लढणार, काहीतरी मर्यादा आहे. त्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं आहे एकापेक्षा दोघे. जर एकाला 2 असतील 3 असतील तर त्याला त्या विरोधाचा त्या संकटाचा सामना करता येईल. बरोबर. हालेलुया. जर एकटा असेल आणि समजा शत्रू 4-5 जण आले तर तो कसा काय लढणार? त्यासाठी एकापेक्षा 2 बरे 3 बरे. आणि 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की उपदेशकाचा लेखक म्हणत आहे की एकाला जर विरोध करायला 2-3 आले तर तो त्याचा पुढे कसा टिकाव धरेल जर तो एकटाच असेल. म्हणून परमेश्वराने म्हटलं आहे एकापेक्षा 2. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि स्वतः प्रभू श्री ख्रिस्ताने पण तेच रूल तेच प्रिन्सिपल फॉलो केलेलं सेवा काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि परमेश्वराने देखील तेच उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तेच त्यांनी परमेश्वराने सुरुवातीला उत्पत्तीच्या पुस्तकात म्हणजे एकदम जेव्हा सृष्टीचा निर्मिती होत होती तेव्हाच परमेश्वराने ते रूल ते प्रिन्सिपल फॉलो केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण देखील प्रत्येक गोष्टीमध्ये तेच रूल तेच नियम फॉलो करणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो, जर तुम्ही एकटे असाल तर आजच तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात या आणि परमेश्वराकडून सामर्थ्य प्राप्त करा. परमेश्वराला म्हणा की परमेश्वर तू मला सहाय्य जोडीदार कर. वाचलं वचन. परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करू. आपण आपल्या जागेवर उभे राहूया, आपले डोळे मिटूया आणि प्रार्थनेमध्ये लावूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊया. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. जे काही परमेश्वराने आजचं वचन दिलेलं आहे त्या वचनाचं चिंतन मनन करूया की परमेश्वर काय म्हणत आहे, काय परमेश्वर तुमच्याकडनं अपेक्षा ठेवत की आज तुम्ही कुठल्या बाबतीत पडलेला आहात, कुठल्या बाबतीत तुम्हाला सहकार्याची साथीची उभेची गरज आहे. आज तुम्ही परमेश्वराकडे आपले मन मोकळे करा. परमेश्वराला मागा. परमेश्वर तुम्हाला नक्कीच देईल. परमेश्वर तुम्हाला अनोखं सहकार्य देईल. परमेश्वर तुम्हाला सांत्वन देणारा देईल. परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देणारा देईल.
परमेश्वर तुम्हाला तुमचे हात जेव्हा गळून येतील तेव्हा तो तुमच्या हाताला टेका देणार असं परमेश्वर तुम्हाला देईल. आणि परमेश्वर जर तुम्ही 7 वेळा जरी पडले तरी परमेश्वर तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने उभं करेल. हालेलुया. धन्यवाद परमेश्वरा. आजचं जे वचन दिलंस परमेश्वरा वचन प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचं तू सांगून दे. प्रत्येकाला तू त्यांना सहाय्यासाठी जोडीदार दे परमेश्वर. ऑलरेडी तू दिलेला आहेस परमेश्वरा पवित्र आत्म्याचं स्वरूप. की जेव्हा प्रेषित 1 आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तो तुम्हाला सामर्थ्य देईल जेणेकरून तुम्ही यहुदियात शमनात आणि तुझ्या शहरांची साक्षी आहात. होय परमेश्वर तुझ्या सहकार्याबद्दल तुझ्या सामर्थ्याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो परमेश्वर. तुम्ही पुढची वेळ का मी तुला त्याबद्दल प्रार्थना नासून श्रीकृष्णाच्या गोडपैकीनात आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो. हे आमच्या स्वर्गात पिता, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आम्हाला जसे आम्ही आमच्या बद्दल क्षमा तसेच आमच्या अपराधांची क्षमा आणि आम्हाला स्पर्श झाले आम्हाला वाईटापासून कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सर्व काळ तुझीच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सहभागिता आपल्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन. प्रभूला धन्यवाद असो.